जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. दादा गेल्यामुळे वासूला चांगलाच धक्का बसला असणार. खूप मोठा धक्का बसलाय त्यांना. जरा ते वासू भाऊजींना आता आधाराची गरज आहे. त्यांना असं खचून नाही चालणार. मला असं वाटतं वासूने लग्न करायला हवं. हो, पण हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी स्वतः हे मनावर घेतलं पाहिजे. मीरा, तू ठरवलंस तर मनावर घेऊ शकेल तू. मग मुलगी शोधायला लागायचं आम्ही? नाही, ऍक्च्युली मुलगी शोधण्याची गरज नाहीये. म्हणजे म्हणजे मी मुलगी ऑलरेडी शोधली आहे. फक्त तिच्या घरच्यांकडनं होकार येण्याची वाट पाहतो. अरे वा, म्हणजे सगळं प्लॅनिंग झालंय तर तुमचं. सांगा, कधी भेटायला जायचंय त्यांना? जायला कशाला हवंय? मी ऑलरेडी आलोय. मग तुला काय वाटतंय, म्हणजे मधुराच्या मनात नेमकं काय आहे? तिला काय हवं काय? नाही ना, तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा मला खरंच पत्ता नाही. आणि सध्या मी कंप्लीट माझ्या कामावरती फोकस्ड आहे. अरे पण मग तुमच्या दोघांचं पुढे काय? आमच्या दोघांचं पुढे काय म्हणजे मी मधुरावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर टाकलेलं नाही. तिचे निर्णय घ्यायला ती स्वतंत्र आहे आणि असंच असावं असं मला वाटतं. आदित्य, एक मिनिट. पण समजा या सगळ्यात तिने तुझ्याऐवजी वासूला निवडलं तर मग तुझं काय? मी मोठी बहीण आहे तुझी. तुला कधी काही माझ्याबरोबर शेअर करावं असं वाटलं, फ्रँकली काही बोलावं असं वाटलं, प्लीज बोल. मधुरा, आत्ताच वेळ आहे, नंतर खूप उशीर होईल. मला सांग, हा निर्णय घेण्यासाठी कोणी जबरदस्ती करत नाहीये ना तुझ्यावर? तुमचं मधुराचं लग्न नाही होऊ शकत. पण का ते मला नाही माहित, पण मला असं वाटतंय की हे नाही होऊ शकत. मला ते योग्य वाटत नाहीये वासू. तुला हा त्यांचा निर्णय मान्य? नाईलाज आहे वासू. आणि ताईने आपल्या दोघांचा विचार करून हा निर्णय घेतला असेल. हे बघ, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझ्या आयुष्याचे प्रश्न मीच सोडवणार. आणि इतर कुणी वाटेल तसं नाही खेळू शकत माझ्या आयुष्याशी. तुला हा त्यांचा निर्णय मान्य? नाईलाज आहे वासू. आणि ताईने आपल्या दोघांचा विचार करून हा निर्णय घेतला असेल. हे बघ, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझ्या आयुष्याचे प्रश्न मीच सोडवणार. आणि इतर कुणी वाटेल तसं नाही खेळू शकत माझ्या आयुष्याशी. मग गीता ऑफिसला का गेली आहे? गीता रोज मीराताई सोबत आता ऑफिसला जाणार. रोज जाणार आहे? मग घरातली कामं कोण करणार? मग सेल्फ सर्व्हिस. वासू भाऊजींचं स्वप्न होतं तुझं आणि त्यांचं लग्न व्हावं. हे बघ, अशा परिस्थितीत आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. आई, अगं मी आता जर त्याच्यासोबत राहिले ना तर तो त्याच्या स्वप्नातनं कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आणि नाही, हा मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाहीये. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. मीरा खूपच स्ट्रॉंग होत चालली. पण आता आपण ठरवायचंय, आपल्याला गुलाम व्हायचंय की राजा? वासू भाऊजींचं स्वप्न होतं तुझं आणि त्यांचं लग्न व्हावं. असं अचानक एक दिवशी हे स्वप्न तुटल्यावर त्यांना वाईट नाही का वाटणार? हे बघ, अशा परिस्थितीत आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. मी मीराताईला माझ्या मनातलं सगळं सांगितलंय. म्हणजे हेच ना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे? हा, म्हणजे जे खरं आहे ते सगळं सांगितलं. मग काय प्रॉब्लेम कुठे आहे?
मधुरा, मधुरा, काय चाललंय तुझं? सगळी भाजी जळाली. अरे मी तेच विचारतोय, काय काय चाललंय तुझं? कसला विचार करतेयस? नाही काही नाही. अरे हे मला कळलंच नाही भाजी झालेली. तेच तर, इतकी कशी तंद्री लागली तुझी? काय झालंय? आदित्य काहीच झालं नाहीये. माझं ना जरा डोकं दुखतंय बस. नाही, मला माहितीये तुझ्या मनात काहीतरी चाललंय. काय चाललंय? हे बघ, मला सांग, आपण सगळं नीट करू. मी आहे तुझ्यासोबत. खरंच काही नाही झालंय मला, आणि जेन्युइनली माझ्या मनात काहीच नाहीये. खरं सांगतेस ना तू? आय एम रिअली सॉरी. म्हणजे माझ्यामुळे भाजी करपली. माझं ना खरंच खूप डोकं दुखतंय. मी ना पटकन काहीतरी ऑर्डर करते. हा, आलेच मी. सावकाश सावकाश. मग इतकं टेन्शन घेऊ नकोस. उत्तराताई काही बोलणार नाहीयेत तुला. नाही, मी त्यांना काहीच बोलणार नाही खरं तर. बरं, तू ताट घेऊन जा. बाकी वरण भाजी मी घेऊन येते. मी बघते. या ताई तुम्ही. हा. ताई, तुला माहितीये ना मला जेवताना काहीतरी स्वीट लागतं. कुठे आहे? बरोबर आहे. आता तुला कसं माहित असणार म्हणा. आता तू घरची कामं सोडून ऑफिसला जायला लागलीयस ना. स्वतःला फार शहाणी समजायला लागली असशील नाही? गीता, तुला जी कामं नेमून दिली आहेत ना ती आधी नीट करायला शिक. असू, तुला कळालं का? आज आपल्या ऑफिसमध्ये पोलीस आले होते. तो खरात आला होता म्हणे. हो, मला माहिती आहे. तू बस ना. काय झालं? काही नाही, देवच्या काही वस्तू द्यायला आला होता. काय? हा, म्हणजे देव गेला तेव्हा त्याच्यासोबत जे जे काही होतं ते सगळं डिरेक्टली मीरालाच देणार म्हणे. मी आत्ता अशा एका नदीजवळ आहे जी दिसताना तुम्हाला जरी रम्य आणि सुंदर दिसत असली तरी सुद्धा रात्री ही खूप वेगळी आणि भयानक रूप घेते. गार्गे, 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 गार्गे. देवा, मानसला असे खूप कॉन्ट्रॅक्ट मिळू देत. खूप 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 प्रसिद्ध होऊ देतो. मी जर एखादी गोष्ट मागितली तर देशील नक्की? मागून तर बघ. तन्मय, मला तुझी आयुष्यभराची साथ हवी आहे. हे फक्त तुझी नाही, माझी हीच इच्छा आहे. घरच्यांपासून कसं लपवायचं? प्लीज बहिणी, तेच नको सांगूस. खूप खूप प्रॉब्लेम होईल ग. आणि दादाला कळलं ना तर आता खूप चिडेल. मी सगळीकडे शोधलं पण त्यांचा कुठेच पत्ता नाही. अरे देवा. अरे मनवा आली. मीनाक्षी, मला असं वाटतंय तेजस मला प्रपोज करणार आहे.
मला मला काहीच कळत नाहीये. मी काय करू मीनाक्षी, सांग ना. भेटू नकोस त्याला.